जय त्र्यंबकराज. आपण भगवान शंकरांच्या हातामध्ये त्रिशूळ बघतो. याचं कारण काय बघूया. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक या त्रिविध तापांपासून मुक्ती त्रिशूळांच्या टोकांपासून होते असं मानलं जातं. आणि वैज्ञानिक कारण काय आहे तर आपल्या शरीरामध्ये इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा या 3 नाड्या आहेत. या 3 नाड्यांचं संतुलन राखण्याचं प्रतीक म्हणूनही आपल्याला त्रिशूळाचा विचार करता येतो. जेव्हा या 3 नाड्यांचं संतुलन होतं तेव्हाच मानवी चेतना ही सर्वोच्च स्तरावर जाते असा विचार आपल्याला धार्मिक आणि वैज्ञानिक पद्धतीने करता येतो. एक उपाय आपण आज बघूया. पुष्पैश्च पूजयेद्यस्तु मल्लिकाद्यै महेश्वरम तस्य कीर्तिर्भवे लोके मोक्षंच लभते ध्रुवम. याचाच अर्थ शिवपुराणामध्ये आलेला हा श्लोक आहे. याचाच अर्थ भगवान शंकरांना पांढरी फुलं, सुगंधित फुलं वाहिल्याने समाजामध्ये मान सन्मान मिळतो, कीर्तीमध्ये वाढ होते आणि मोक्षाची प्राप्ती होते. जय त्र्यंबकराज.